धनंजय मुंडे राजीनामा देणारे असं सूत्रांकडून आपल्याला कळत आहे। धनंजय मुंडे खरं तर राष्ट्रवादी कार्यालयाकडे आता रवाना देखील झालेले आहेत। बलात्काराच्या आरोपानंतर आता ते राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि राजीनामा देण्यासाठी मुंडे पक्ष कार्यालयात पोहोचणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळत आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। आता अगदी काही वेळापूर्वी पवारांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती। अगदी काही तासांपूर्वीच खरं तर राष्ट्रवादीची एक बैठक देखील पार पडली। त्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला हे अद्यापही समजलेलं नसलं तरी आता सूत्रांकडून अशी माहिती मिळते की धनंजय मुंडे हे राजीनामा देणार आहेत आणि धनंजय मुंडे राजीनामा देण्यासाठी आता थेट राष्ट्रवादी कार्यालयाकडे रवाना देखील झालेले आहेत। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। खरं तर ज्या घटनेनं संपूर्ण राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं होतं त्या प्रकरणात धनंजय मुंडे आता राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर ते राजीनामा देणार आहेत। खरं तर पवारांनी देखील अगदी काही वेळापूर्वी सूचक अशी प्रतिक्रिया दिलेली होती। शरद पवार म्हणाले होते की पक्ष योग्य ती कारवाई करेल। खरं तर त्यांच्यावर ते आरोप झालेले आहेत पण अद्यापही राजीनाम्याचा विचार नव्हता असं पवार म्हणालेले। मात्र आता आपल्या हाती जी माहिती येते त्यावरून ते राजीनामा देण्यासाठी पक्ष कार्यालयात पोहोचणार असल्याचं कळतंय। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्या आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। रुपाली, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, आपण बघितलं तर सकाळपासूनच राजकीय ज्या घडामोडी आहेत त्या चालू आहेत। आता देखील एनसीपीच्या राष्ट्रवादीचे जे पक्ष कार्यालय आहे त्या पक्ष कार्यालयामध्ये थोड्याच वेळापूर्वी जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल अशा 3 महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली। थोड्याच वेळापूर्वी वायबी सेंटरवर आपण जर पाहिलं तर शरद पवार यांना भेटण्यासाठी धनंजय मुंडे आलेले होते। तर एकूणच सकाळपासून राष्ट्रवादीच्या गोटामध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत होती। आता वायबी सेंटरवरून जे आहे ते धनंजय मुंडे आता एनसीपीच्या कार्यालयामध्ये निघालेले आहेत, त्या दिशेने रवाना झालेले आहेत। आणि सगळ्यात मोठी माहिती ही मिळत आहे की एकूणच या संपूर्ण प्रकरणानंतर आता धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत अशी जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे। या संदर्भातलं कुणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाहीये पण अशी एक जी खास माहिती आहे ती सूत्रांच्या हवाल्याने आपल्याला मिळत आहे की आता धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत आणि तेच राजीनामा देण्यासाठी आता ते राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयासाठी निघालेले आहेत। तिकडे जयंत पाटील देखील आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याकडे तो हा आपला जो राजीनामा जो आहे तो सुपूर्द करतील अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे। निश्चितच रुपाली, या सगळ्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास खूप खूप धन्यवाद। तर आपण बघतोय की सध्याची सगळ्यात मोठी बातमी राज्यासाठी खरं तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ही। धनंजय मुंडे आता आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। खरं तर त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले, त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आणि आता त्यांच्यावर सातत्यानं आरोप होत असताना ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय आणि आता ते कार्यालयात पोहोचणार देखील आहेत अगदी काही वेळामध्ये। त्यामुळे आता धनंजय मुंडे नेमका राजीनामा देतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सकाळपासूनच खरं तर राजकीय वर्तुळात त्याची प्रचंड चर्चा होती। राजकीय विरोधक देखील सकाळपासूनच आक्रमक झालेले होते। खरं तर गेले काही दिवस ते आक्रमक होतेच, मात्र आज देखील विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळाले। सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी हे विरोधक करतच होते आणि आता कुठेतरी आपल्याला ती घटना घडून येते असं दिसतंय। सकाळपासून आपण सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील पाहिल्या। प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। प्रवीणजी, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूजमध्ये। धनंजय मुंडे आता आपला राजीनामा देतात पदाच्या अशी सूत्रांकडून माहिती मिळते, आपली काय प्रतिक्रिया? अशा प्रकारे तुमच्या सूत्रांची माहिती जर खरी असेल तर निश्चितपणे धनंजय मुंडे यांची भूमिकाही स्वागतार्ह असेल। कारण शेवटी राजकारणामध्ये नैतिकता, नीतिमूल्यांना अत्यंत महत्व असतं। बरोबर। आणि धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील एक तरुण वयामध्ये उभरतं नेतृत्व म्हणून पुढे आलं होतं आणि अशा वेळेला जर त्यांच्यावर अशा प्रकारच्या तक्रारी आणि आरोप झाले असतील, आता ते आरोप आहेत कोर्टाच्या माध्यमातून सिद्धता होईल त्यावेळेला मी अंतिम भाष्य करेन। परंतु आपल्यावर आरोप असताना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून किंवा पब्लिकली त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी चुकीचं मत झालेलं असताना मला वाटतं धनंजय मुंडे यांनी जर राजीनाम्याची भूमिका घेतली असेल तर तिचं स्वागत असेल। कारण शेवटी नाहीतर कसं होतं की बाबा राजकारणी गेंड्याच्या कातडीचे आहेत, आरोप करा कुठलेही काही झालं तर त्या ठिकाणी यांना काही फरक पडत नाही। आणि मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा धनंजय मुंडे यांनी जर त्या ठिकाणी
अशा प्रकारे राजीनाम्याचा निर्णय घेतला असेल हा. तर तो योग्य ठरेल आणि नंतर कोर्टाची त्या ठिकाणी जी काही सिद्धता होईल, हा. जे कन्व्हिक्शन होईल, ते आरोपी नसतील, पुन्हा ते मंत्रिमंडळात आले तर कोणाचा आक्षेप घ्यायचं कारण नाही, बरं. कारण आज तो आरोप या स्टेजला आहे. परंतु अशा प्रकारचं वातावरण असताना त्यांनी सत्तेवर त्या ठिकाणी बसून राहणं महत्वाच्या पदावर, हा त्याच्या चौकशीवर सुद्धा त्या ठिकाणी परिणाम करणारी सत्तेचा दुरुपयोग होऊ शकतो, अशी भूमिका होऊ शकते. आणि म्हणून मला वाटतं की जर धनंजय मुंडे राजीनामा द्यायला गेले असतील तर त्याचं ते भूमिका निश्चितच स्वागतार्ह असेल, योग्य असेल. निश्चितच प्रवीणजी, पण अजून एक ह्याला जोडूनच एक छोटासा प्रश्न. जर समजा आपण बघितलं की या सगळ्या मुद्द्यावर विरोधक एकत्रित आलेले होते आणि राजीनाम्याची मागणी करतच होते, पण राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी अतिशय सावध भूमिका घेतली. त्यांनी असं म्हटलं की खरं तर हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, वैयक्तिक विषय आहे, त्यावर विरोधकांनी राजकारण करण्याचं काही कारण नाही. यावर आपलं काय मत आहे? नाही, खरं म्हणजे राष्ट्रवादीने स्पष्ट भूमिका घेण्याची आवश्यकता होती, परंतु राष्ट्रवादीने कुठलीही स्पष्ट भूमिका त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात घेतलेली नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे प्रसंग उद्भवले, त्या वेळेला असणाऱ्या नेत्यांनी योग्य भूमिका घेतलेल्या आहेत. आणि आज तर राज्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सरकार आहे. बरोबर. आणि बाळासाहेब असताना त्या ठिकाणी आपण बघाल ज्या वेळेला अण्णा हजारे साहेबांनी शिवशाही मधल्या मंत्र्यांवर आरोप केले होते, त्यावेळेला बाळासाहेबांनी राजीनामे मागवून घेतले होते. बरोबर. आणि त्याच्यामुळे मला वाटतं या ठिकाणी जर आज अशा प्रकारचा विषय जर महाराष्ट्रात चर्चेला जात असेल आणि जर तिची तक्रार आणि अशा प्रकारच्या गोष्टींनी राजकारण किंवा धनंजय मुंडे यांच्याविषयी जर परसेप्शन काही होत असेल तर मला वाटतं सगळ्यात बेस्ट या अग्निपरीक्षेला सामोरं जाण्यासाठी राजीनामा द्यायचा आणि कोर्टाने जो काही चौकशी अंतिम निर्णय येईल त्यानंतर पुढची भूमिका घ्यावी. आणि त्याच्यामुळे मला वाटतं राष्ट्रवादीनं सुद्धा तकलादू भूमिका घेता कामा नये, कारण कुठलीही आपली भूमिका स्पष्ट असावी. खरंय खरंय. त्याच्यामध्ये आपण जर तर करण्यापेक्षा नाही, योग्य अयोग्य. आणि मला वाटतं राजीनामा देणंच हा मला वाटतं यावर चांगला उपाय असेल. आणि मग कोर्टाच्या माध्यमातून तक्रारीची चौकशी झाली की जे चित्र स्पष्ट होईल त्याच्यावरनं या गोष्टींवर शिक्कामोर्तब होईल, जे काय असेल त्याच्यावर. निश्चितच प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघितलं की भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत संवाद साधत होते. त्यांनी म्हटलं की धनंजय मुंडेंनी जर राजीनामा दिला तर तो निर्णय निश्चितपणे स्वागतार्ह असेल, कारण महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणात हे सगळं नैतिकतेला धरून बसणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे हे खरं तर तरुण उभरतं नेतृत्व आहे. त्यांच्यावर जर अशा प्रकारचे आरोप होत असेल तर निश्चितपणे त्यांनी राजीनामा द्यायला हवा. आणि मग जर कोर्टात सगळं सिद्ध झालं किंवा त्यांच्यावरचे आरोप जर फेटाळले गेले तर मात्र पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घेण्यास आमचा कोणाचाच काहीच आक्षेप नसेल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण बघितलं की आता संपूर्ण राज्यात वेगळ्याच राजकारणाचे वारे वाहायला सुरुवात झालेली आहे. खरं तर धनंजय मुंडे राजीनामा देणाऱ्याशी सूत्रांकडनं माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, त्याच्यावर काही राजकीय विरोधकांनी समाधान देखील व्यक्त केलेलं आहे. पण आता आपल्या आरोपांनंतर ते राजीनामा देणार असल्याचं नक्की असल्याचं सूत्रांकडून कळतंय आणि त्याच्यासाठी ते राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचलेले देखील आहेत. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देण्यासाठी रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्याकडून माहिती घेऊया. रुपाली, ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेत असं कळतंय, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, खरं तर धनंजय मुंडे हे आपला पदाचा राजीनामा देण्यासाठी जे आहे ते पक्ष कार्यालयात पोहोचल्याची आता माहिती मिळत आहे. आणि एकूणच थोड्याच वेळामध्ये जे आहे शरद पवार देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि ते आल्यानंतर जे आहे ते धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देतील असं एकूणच माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे. आपल्याला जसं माहिती आहे की एकूणच धनंजय मुंडे यांचं जे प्रकरण आहे त्याच्या कुठेतरी आता अंगलट आलंय असं प्रकारचं म्हटलं जात आहे. कारण कालपासून आपण पाहिलं तर विरोधक जे आहे ते भाजप सरकार जे आहे ते सातत्याने जे आहे ते
भाजपच्या अनेक नेत्यांनी अशी मागणी केली होती की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर ते आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे एवढा मोठा त्यांच्यावर आरोप होत असताना त्यांनी एवढ्या महत्वाच्या खात्यावर त्यांनी राहू नये आणि जर ते राजीनामा देत नसतील तर शरद पवार यांनी त्यांच्याकडून राजीनामा घ्यायला हवा, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून राजीनामा घ्यायला हवा आणि त्याच्यामुळे आज सकाळपासूनच जे आहे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांमध्ये महत्वाच्या बैठका चर्चा होत होत्या आणि त्याच्यानंतर आता जर आपण पाहिलं तर आता धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात शरद पवार देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता नेमके ते दाखल झालेले आहेत. आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. निश्चितच रुपाली, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या अपडेटसाठी. या अधिकचे अपडेट्स देखील तुमच्याकडनं घेणार आहोत. पण सध्या आपण बघतोय की ते राजीनामा देणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. सूत्रांकडून तशी माहिती मिळते आपल्याला. आणि खरं तर धनंजय मुंडे आणि शरद पवार यांची भेट देखील झालेली होती. त्या दोघांच्या भेटीत धनंजय मुंडेंनी देखील सांगितलं की मी सगळी माहिती पवारांना दिलेली आहे. पवारांनी देखील तसं स्पष्ट केलं. पवारांनी अगदी काही वेळापूर्वी सूचक वक्तव्य देखील केलेलं होतं की आपल्याला काहीतरी पक्षाला भूमिका घ्यावी लागेल, पक्ष म्हणून आम्ही योग्य ती भूमिका घेऊ असं देखील त्यांनी जाहीर केलेलं. आणि अगदी पवारांच्या या वक्तव्यानंतर आपण म्हणू शकतो साधारण तासाभरातच लगेचच धनंजय मुंडेंनी आता आपला ताफा वळवलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे राजीनामा देण्यासाठी. आपण बघतोय की बलात्काराच्या आरोपानंतर खरं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली होती, खळबळ माजली होती. प्रत्येक जण खरं तर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत होता आणि त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत ते चांगलेच आक्रमक देखील झालेले होते. राजकीय विरोधकांनी लगेचच राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि मुंडेंनी आता स्पष्ट केलेलं आहे की राजीनाम्यासंदर्भात पक्ष योग्य ती भूमिका घेईल. त्यामुळे आता ते तर राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेच आहेत. शरद पवार देखील अगदी काही वेळात या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचतील असं कळतंय. आज सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठकांचं सत्र सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. सकाळी जी बैठक झाली त्यात अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. अजित पवार देखील त्या बैठकीला उपस्थित होते. अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण बघतोय की आतापर्यंत तरी राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांनी अतिशय सावध अशी भूमिका घेतलेली आहे. अजित पवार असतील किंवा मग अमोल कोल्हे असतील, त्यांनी हे सगळे आरोप आहेत ते सिद्ध झाल्यानंतर पक्ष योग्य ती भूमिका घेईल अशा प्रकारचं साधारण त्यांचं वक्तव्य होतं. दुसरीकडे त्यांचे सध्या मित्रपक्ष असलेले शिवसेना, त्यातल्या संजय राऊतांनी देखील, शिवसेनेचे नेते, त्यांनी देखील अतिशय सावध भूमिका घेतली की हा खरं तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, कौटुंबिक प्रश्न आहे. मात्र आता विरोधी पक्ष मात्र ह्या सगळ्यावर अशी भूमिका घेताना दिसतो की महाराष्ट्राच्या राजकारणाला नैतिकतेची किनार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जर महाराष्ट्रात अशा कुठल्याही तरुण उभरत्या नेत्यावर अशा पद्धतीचे आरोप होत असतील तर राजीनामा देणंच कसं योग्य आहे हे विरोधी पक्ष आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा आपण जाऊया, रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरूनच जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली, आपण बघतोय की आता अगदी काही वेळामध्ये शरद पवार देखील या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचणार आहे असं कळतंय आणि मुंडेंचं असं म्हणणं आहे की राजीनाम्यासंदर्भात योग्य तो निर्णय हे पवारच घेतील, पक्षाचे नेते योग्य तो निर्णय घेतील असं कळतंय का? अपडेट्स नक्कीच सौरव, खरं तर आता जे आहे ते नुकतेच धनंजय मुंडे जे आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची जी चर्चा आहे खरं तर शरद पवार या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील असं म्हटलं जात आहे. पण जसं आपण एकूण बघतोय की वातावरण सध्या तापलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते आता त्यांची राजीनामा देण्याची जी मागणी आहे त्याला आता जोर पकडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच शरद पवार यांच्यासोबत जी चर्चा झाली आणि जशा पद्धतीने पक्षाच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची जशा पद्धतीने बैठका चालू आहेत त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर ते राजीनामा देतील अशा प्रकारचं जे एक वातावरण आहे ते सध्या निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते आता नेमकं ते राजीनामा देणार का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण की विरोधी पक्षाकडून मागणी वाढत आहे आणि सरकारवरती दबाव पडताना पाहायला मिळतं, सरकार अडचणीत येताना पाहायला मिळतं. त्याच्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देतील अशा प्रकारचं जे वातावरण आहे ते आता निर्माण होताना पाहायला मिळतंय. निश्चितच ते आता राजीनामा देतील अशा प्रकारचं वातावरण तरी सध्या बघायला मिळतंय रुपाली. पण आता आज आपण सकाळपासून बघतोय की सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बैठकांचं सत्र तर सुरूच आहे. सकाळी अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित होते. साधारण यांच्या पक्षाचा कल काय दिसतोय?
खरं तर सौरभ, सकाळपासून खरं तर जशा पद्धतीने बैठका चालू आहेत, एकूणच जयंत पाटील यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला, अजित पवार यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि या दोघांच्या प्रतिक्रियेमध्ये जर एक गोष्ट आपण पाहिली तर ती आपल्याला आढळून येते, ती म्हणजे दोन्ही नेत्यांनी जे आहे ते सावध अगदी भूमिका घेतलेली होती. कोणत्याही अजित पवार असू दे किंवा जयंत पाटील असू दे, दोघांचंही म्हणणं हे होतं की या संपूर्ण घटनेची आधी चौकशी होईल आणि या चौकशीनंतर जे काही सत्य समोर येईल त्याच्या आधारावरती पक्षाचे जे अध्यक्ष असतील ते याच्यावरती कारवाई करतील. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा का नाही घ्यायचा याचा संपूर्ण निर्णय जो असेल तो पक्ष अध्यक्षांचा असेल, पण त्यासाठी संपूर्ण प्रकरणाची आधी चौकशी होणं महत्वाचं आहे आणि ती चौकशी झाल्यानंतर अशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल. पण आपण आता तसं पाहत आहोत की एकूणच महाविकास आघाडीवर जशा पद्धतीने एक दबाव येत आहे, एकूणच पक्षाची जशी प्रतिमा मलिन होण्याचा जे प्रकार सध्या चालू आहे त्याच्यामुळे एक नैतिकतेच्या आधारावर जे आहे त्या धनंजय मुंडे आता राजीनामा देतील की काय अशा पद्धतीची एक चर्चा ती आता जोर धरू लागली आहे. सौरभ, निश्चितच रुपाली, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणारच आहोत. पण सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय की धनंजय मुंडे आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत. तर पद्मभूषण देशपांडे ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. पद्मभूषणजी, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूजमध्ये. एकूणच आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणात असे प्रकार फार वेळा कमी घडलेले आहेत. धनंजय मुंडेंवर थेट बलात्काराचा आरोप झालेला आहे आणि आता त्यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकांची मागणी आहे. राष्ट्रवादी मात्र सावध भूमिका घेत आहे. तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे नेमकं कसं पाहता? धनंजय मुंडे यांच्यावरती जो त्यांच्या विरोधात जी तक्रार दाखल झालेली आहे बलात्काराची, तर त्या संदर्भातले जे प्रश्न आहेत किंवा त्या संदर्भात काय काय कायदेशीर बाबी आहेत याची सुरुवातीला वेगळ्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. मला असं वाटतं की त्यांच्या विरोधातली जी तक्रार होती त्या तक्रारीमधले जे मुद्दे होते ते मुद्दे सर्व प्रसार माध्यमांना या ठिकाणी दिलेला आहे. याबाबत आदरणीय पवारसाहेब, आदरणीय पक्षाचे सर्व नेतृत्व हे विचार करतील आणि त्या बाबतीत त्याच्यानंतर निर्णय होईल. थँक्यू. सर स्थिति इधर 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 फ्री बाय आ जाओ. पद्मभूषणजी, काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क मध्यंतरी तुटला. दरम्यान धनंजय मुंडेंनी आपली प्रतिक्रिया नुकतीच माध्यमांना दिली की ह्या सगळ्या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो पक्षच घेईल, पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. आपल्याला काय वाटतं, त्यांनी राजीनामा देणं योग्य आहे की अयोग्य? दृष्टीने विचार केला आपण आता तर त्यांनी राजीनामा देणं हे सर्वाधिक योग्य असेल. याचं कारण असं की त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांची कायदेशीर सत्यता काय आहे, त्यातली किती खोटं आहे, किती त्यामध्ये बनाव आहे किंवा जे काही आहे हे सगळं शेवटी न्यायालयामध्ये ठरेल आणि पोलीस तपास करतील आणि त्याच्यानंतर न्यायालयामध्ये त्याबद्दलचा जो निकाल लागेल तो लागेल. परंतु राजकीय कार्यकर्ता जो असतो आणि पक्षाचा एखादा जर नेता असेल तर त्याला लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता काय झालेला आहे, आपली प्रतिमा काय झालेली आहे याचा विचार सतत करावा लागतो. आणि मला असं वाटतं की तो जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेच्या दृष्टीने आता पक्ष त्यांना राजीनामा द्यायला सांगेल असं मला दिसतं आहे. किंवा त्यांनी जर अशी भूमिका घेतली असती की जोपर्यंत माझ्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय होत नाही किंवा किमान पोलीस तपास होत नाही तोपर्यंत मी स्वतःहून राजीनामा देतो पक्षाच्या प्रतिमेसाठी आणि एकूण राजकारणासाठी, ते अधिक योग्य ठरलं असतं. पण निश्चितपणे सर, अजून एक त्याला छोटासा जोडूनच प्रश्न आहे की आतापर्यंत त्यांचे जे काही मित्रपक्ष आहेत त्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली आहे त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की कौटुंबिक विषय किंवा कौटुंबिक प्रश्न हे वेगळे असतात, त्यामुळे त्याचं आणि राजकारणाशी एकदम एकत्रित करून त्याची गल्लत करू नये असं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे विरोधकांनी ह्यावर राजकारण करू नका असं त्यांनी साधारण एक म्हटलेलं आहे. त्यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, हे बरोबर आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा मला असं वाटतं की धनंजय मुंडे होते त्यामुळे ते काही फारसे उसळून आले नाहीत त्याच्यावर. देवेंद्र फडणवीस या संदर्भात नेहमी जी भूमिका घेत असतात तीही त्यांनी घेतली नाही.
तेवढी आक्रमक भूमिका घेतली नाही, तेवढी ज्याला आपण कडक भूमिका घेतो तशी कडक भूमिका घेतली नाही. परंतु दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील यांनी तशी मागणी केली आणि किरीट सोमय्या कालपासून वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या विरोधात तक्रारी दाखवल्या. बरोबर. त्यामुळे राजकीय नेते परस्परांच्या संबंधाच्या दृष्टीने भूमिका घेतात आणि राजकीय पक्ष आपलं राजकारण पुढे नेण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका घेतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा आपलं राजकारण जर पुढे न्यायचं असेल तर लोक हे महत्वाचे आहेत आणि लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न निर्माण होतात, लोकांच्या मनात आपल्याविषयी काय प्रतिमा निर्माण होईल, लोकांचं आपल्याविषयीचं मत काय होईल, आपल्याला यापुढच्या काळामध्ये त्याचा किती परिणाम होईल आपल्यावरती, याचा विचार करून पक्षाला निर्णय घ्यावा लागतो. आणि मला असं वाटतं की त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्या दृष्टीने निर्णय घेतात. निश्चितच. देशपांडेजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. धन्यवाद. तर आपण बघतोय की आता अगदी काही वेळामध्ये याचा निर्णय कदाचित होण्याची शक्यता आहे, कारण शरद पवार सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत. हेमंत देसाई आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. हेमंतजी, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूजमध्ये. आपण बघतोय की धनंजय मुंडे आत्ताच नुकतेच राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचून आले आणि त्यांनी राजीनामा देणार की नाही याबाबत सध्या तरी अगदी गुलदस्त्यात ठेवलेलं असलं तरी पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला काय वाटतं, आपण या सगळ्या घटनेकडे कसं पाहता? माझ्या मते या प्रकारचे व्यक्तिगत आरोप असे अनेक नेत्यांवरती झालेले आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबत बोलायचं झालं तर आज सकाळीच जयंत पाटील ज्यांनी अगोदर गृहमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, त्यांनी असं सांगितलं होतं की कोणीतरी आरोप केला, तक्रार केली म्हणून लगेच आम्ही काही कारवाई करणार नाही, आम्ही याची पक्षांतर्गतरित्या माहिती घेऊ आणि त्यानंतर चौकशी झाल्यानंतर काय समोर येईल त्याच्यावर निर्णय घेऊ, असं त्यांनी सावध भूमिका घेतली होती. परंतु पक्षाबाबत जे परसेप्शन तयार होत आहे आता की हे पक्ष जर याच्याबद्दल कारवाई करत नसेल, या राजकारणामध्ये जर तुम्हाला लोकांना समोर जायचं असेल, लोकांच्या मनामध्ये एखाद्या पक्षाबद्दल परसेप्शन काय होते, प्रतिमा काय होते, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून होतात. त्यामुळे अजितदादा पवार यांच्यावरती सिंचन घोटाळ्याच्या मध्ये जेव्हा आरोप झाले होते किंवा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यानंतर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता त्यावेळी, ते आपल्याला आठवत असेल. त्याला काय कुठलाही आरोप त्यावेळी सिद्ध झालेला नव्हता. त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांच्यावरती पक्षांतर्गतरित्या सुद्धा दबाव वाढलेला आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःच राजीनामा देणं योग्य होईल, पण त्यांचा राजीनामा मागितला जाईल असं मला वाटतं आणि तो त्याप्रमाणे त्यांना द्यायला लागेल. कारण शरद पवार यांना राजकीय परिणाम काय होतील, सामाजिक परिणाम काय होतील याचं चांगलं भान असतं. एक सामाजिक न्याय खात्याचा जो मंत्री आहे त्याच्या विरुद्ध जर अशा गंभीर आरोप होत असतील तर ती गंभीर गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगापुढे त्यांनी जी काही आपल्याला आपत्ती आहे त्याची माहिती उघड केली नव्हती, हा सुद्धा त्यांचा ही चूक आहे, गंभीर चूक आहे माझ्या मते. आणि त्यामुळे त्यांनी नैतिक भूमिका म्हणजे स्त्री पुरुष संबंध अनेक पक्षामध्ये अनेक खाजगी सुद्धा असतात, पण एक आपण सरळ ज्याला म्हणतो की सत्य बोलणं आणि पारदर्शक व्यवहार करणं, या भूमिकेतून स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे असं मला स्पष्ट मत आहे. निश्चितच. हेमंतजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण बघितलं की ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आपल्याशी संवाद साधत होते आणि नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा देणं योग्य ठरेल असंच अनेक ज्येष्ठ पत्रकारांचं मत आहे, अनेक तज्ज्ञांचं मत आहे. कारण एक सामाजिक न्याय खात्याच्या मंत्र्यावरच अशा पद्धतीचे आरोप झाल्यानंतर त्या मंत्र्याची आणि पर्यायानं त्या सरकारची जनमानसात नेमकी काय प्रतिमा तयार होईल याचा देखील विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या सगळ्या प्रकाराची निश्चितपणे थेट कल्पना आहे, त्यामुळे ते राजीनामा मागून घेऊ शकतात अशा पद्धतीचं मत अनेक पत्रकारांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं या सगळ्या प्रकरणाकडे शरद पवार नेमकं कशा पद्धतीनं पाहतात, शरद पवार राजीनामा त्यांच्याकडून मागून घेतात का किंवा मग पर्यायानं धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतात, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आपण बघतोय सध्याची सगळ्यात मोठी बातमी. खरं तर नुकतंच धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर खरं तर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं की मी पवारांशी सगळ्या गोष्टी अगदी नीट व्यवस्थितपणे बोललेलो आहे, जो काही निर्णय घ्यायचा असेल तो माझा पक्ष घेईल, माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील
आणि आता अगदी काही वेळामध्ये शरद पवार देखील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. त्यामुळे नेमका काय निर्णय होतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण अगदी काही तासांपूर्वी शरद पवारांनी अतिशय सूचक असं विधान माध्यमांशी बोलताना केलं होतं की पक्ष या संदर्भात योग्य ती कारवाई करेल, पक्षाला काही ना काहीतरी निर्णय घ्यावा लागणारच आहे. आता नेमका तो निर्णय काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्याच वेळेला आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांनी अतिशय सावध भूमिका घेतलेली दिसली. फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच नाही तर सध्या त्यांच्या सरकारमध्ये असलेले जे पक्ष आहेत, शिवसेनेच्या नेत्यांनी देखील सावध भूमिका घेतली. संजय राऊत म्हणत होते की कौटुंबिक प्रश्न वेगळे असतात, राजकीय प्रश्न वेगळे असतात, राजकीय विरोधकांनी त्याची गल्लत करू नये. मात्र राजकीय विरोधक आपण बघतोय, भाजप नेते अतुल भातखळकर थेट निवडणूक आयोगाला त्यांनी पत्र पाठवलेले आहे. त्यामुळे राजकीय विरोधक आता राजकारण चांगलेच तापवताना आपल्याला बघायला मिळतात. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करा असं भातखळकरांचं मत आहे. त्यांनी तशी थेट मागणी केलेली आहे निवडणूक आयोगाकडे. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करावी असं भातखळकरांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आता धनंजय मुंडेंविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झालेली आपल्याला बघायला मिळते. कृष्णा सोनारवाडकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया. कृष्णा, आपण बघतोय खरं तर आता राज्याचं राजकारण अतिशय वेगानं वळण घ्यायला खरं तर सुरुवात झालेली आहे. कारण प्रचंड अशा घडामोडी घडतायत. आत्ताच काही वेळापूर्वी खरं तर धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले, ते राजीनामा देत आहेत की काय असं वाटत होतं. पण त्याच वेळेला त्यांनी खरं तर सगळा निर्णय हा आपल्या पक्षाच्या नेत्यांवर सोडलेला आहे. काय घडतंय सध्या, काय अपडेट्स द्याल? सौरभ, 2-3 दिवसापूर्वी ज्यावेळी या पीडित महिलेनं मुंडेंच्या विरोधामध्ये उशिवरा पोलीस ठाण्यात कृष्णा, तक्रार तुम्हाला दिली, थोडंसं थांबवतो. अतुल भातखळकर आपल्यासोबत थेट फोनलाईन वरून जोडले गेले, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. अतुलजी, खरं तर आता तुम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिलं असं कळतंय आणि तुम्ही त्यांच्या आमदारकी रद्द करण्याची तुम्ही मागणी केलेली असं कळतंय. काय प्रतिक्रिया द्या? ही आमदारकी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे अशा करता केलेली आहे की त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये जे फेसबुक पोस्टवर कबूल केलेलं आहे की माझ्या एका महिलेशी माझे 2003 पासून संमतीने संबंध होते, बरोबर, मला 2 अपत्य आहेत, या अपत्यांचं पालन पोषण मी केलेलं आहे, ही सगळी माहिती त्यांनी निवडणूक आयोगापासून म्हणजे जनतेपासून प्रतिज्ञापत्र लपवून ठेवली होती. त्या मुलांची इन्शुरन्स पॉलिसी काढली, सांताक्रूज मध्ये तिला सदनिका घेऊन देण्यास मी आर्थिक मदत केली. या सगळ्या गोष्टी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी सांगण्याची आवश्यकता होती. या मुलांच्यावर किती प्रॉपर्टी आहे ते अज्ञान असल्यामुळे ती प्रॉपर्टी त्यांनी दाखवणं आवश्यक आणि त्यामुळे प्रतिज्ञापत्रावर ते खोटं बोललेले आहेत हे त्यांनी स्वतःच मान्य केलंय. आणि त्याच्यामुळे भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलमांप्रमाणे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी मी भारताच्या निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की याची योग्य ती कायदेशीर कारवाई निवडणूक आयोग करेल. निश्चितच अतुलजी, पण याला जोडूनच अजून एक प्रश्न. खरं तर भाजप या सगळ्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झालेली आपल्याला दिसतेच आहे. पण त्याच वेळेला त्यांचा जो सहकारी पक्ष आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की विरोधकांनी त्यावर राजकारण करण्याची गरज नाही, कारण कौटुंबिक प्रश्न, पर्सनल प्रश्न हे वेगळे असतात, राजकारण वेगळं असतं. त्यामुळे विरोधकांनी त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, संजय राऊतांचं विधान हे बेशरमपणा आणि केविलवाणं दोन्ही आहे. कारण त्यांना ईडीची नोटीस त्यांच्या बायकोला आल्यामुळे त्यांना असं वाटत असेल की सगळेच प्रश्न हे कौटुंबिक आहेत. असं आहे, या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, पण महाराष्ट्रामध्ये गेले वर्षभर गुंड, पुंड, मवाली, बलात्कारी यांचं राज्य आहे की काय, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कॅबिनेट मिनिस्टरच्या विरोधात एका महिलेने 20 पुरावे तक्रार केल्यानंतर 72 तासामध्ये एफआयआर होत नाही. साधा एफआयआर. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वीच ललिता कुमारीच्या केसमध्ये हा निर्णय दिलेला आहे की कॉग्निझेबल ऑफेन्सची कंप्लेंट आल्यानंतर पोलिसांना एफआयआर घेणं मॅन्डेटरी आहे, तरी 72 तासानंतर तुम्ही एफआयआर घेत नाही. शरद पवार असं म्हणतात की पक्षात विचार करून आम्ही निर्णय करू. यात विचार काय करायचा आहे? आरोप झालेले आहेत, पुराव्यासहित आरोप झाले, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. कोणी ही मागणी करत नाहीये की त्यांना फासावर लटकावं म्हणून ताबडतोब. पण चौकशी तर कराल की नाही, एफआयआर कराल की नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे तिन्ही पक्ष जे आहेत हे गुंड, पुंड, मवाली आणि बलात्कारी लोकांचं राज्य असलेले पक्ष दिसत आहेत. मला संवेदनशीलता या राज्य सरकारमध्ये शिल्लक नाहीये. महिला धोरणं फक्त नावाला बोलण्याकरतायत आणि त्यामुळे इथे युवक राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष त्याच्यावर एफआयआर बलात्काराचा तो उघडपणे हिंडतोय सगळ्या महाराष्ट्रात, तर कारवाई नाही. आता मंत्र्यावर आरोप,
त्याच्यावर FIR नाही आणि त्याच्यामुळे यात राजकारण काही नाहीये. त्यांनी पहिल्याच दिवशी FIR करून जर का राजीनामा घेतला असता तर आम्हाला राजकारण तुम्ही जे म्हणताय तसं राजकारण करण्याची संधीच मिळाली नसती ना. पण स्वतःच झाकून ठेवायचं आणि आमच्यावर सातत्याने टीका करत राहायची हे यांचे उद्योग आहेत, बाकी काही नाही. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. मी तर त्याच्या पुढे जाऊन आता त्यांच्या अटकेची मागणी करतोय. धनंजय मुंडेंना पोलिसांनी अटक केली पाहिजे ही आमची मागणी आहे, नाहीतर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल. निश्चितच अतुलजी खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघितलं की भाजप नेते अतुल भातखळकर आपल्याशी बोलत होते. त्यांनी निवडणूक आयोगाला तर पत्र दिलेलंच आहे, पण लोकशाहीवर त्यांनी एक खास मागणी केलेली आहे. त्यांनी म्हटलंय की ह्या पुढची आमची मागणी असणार आहे की धनंजय मुंडेंना अटक करण्यात यावी, पोलिसांनी त्यांना या प्रकरणी अटक करावी अशी थेट मागणी भाजपनं केलेली आहे. आणि जर या पद्धतीनं अटक झाली नाही तर भारतीय जनता पार्टी यापुढे अधिक आक्रमक होईल, अधिक आक्रमक पद्धतीनं आंदोलन करेल असं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय की या मुद्द्यावरून आता विरोधक देखील चांगलेच आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांनी आमदारकी रद्द करण्याचं निवडणूक आयोगाला म्हटलेलंच आहे, पण यापुढे जाऊन त्यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी आता भाजप करताना दिसते.